नमस्कार मित्रांनो, 30 तारखेला ओपनचं मैदान आहे कलेढोण या ठिकाणी. कुठली तरी फाटे वाळूंचे फाटे का काय त्या ठिकाणी आहे. आणि ओपनचं मैदान तिथे सगळे टॉपचे नंदी पाळताना दिसतील आपल्याला. आणि तिथं बकासूर पाळताना दिसणार आहे. आणि बकासूर त्या ठिकाणी पळणार म्हटलं की आता थोडीशी गर्दी होणारच, परंतु थोडंसं सावधगिरीने मैदानामध्ये जावा. कारण की काय होतं आहे, पाऊस पडल्यामुळं थोडंसं पाऊस पडतो आहे आणि गाड्या थोडंसं पळताना गाड्या थोड्याशा व्यवस्थित चालवा. कारण काय होतं आहे, पावसामुळं गाड्या पुढच्या दिसत नाहीत समोरासमोर, आणि त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थितपणे गाड्या चालवा. मी काल थोडंसं चोराडे मैदानात गेलो होतो. पुढे पाऊस परवा दिवशी चोराडे मैदानात गेलो होतो. पाऊस पडल्यानंतर पुढे गेलो पुशे शावळीच्या ठिकाणी. थोडंसं मला गाडीच पुढची दिसली नाही. थोडंसं आपण पण थोडक्यात बचावलं. मी सांगितलं नाही व्हिडिओमध्ये त्या, परंतु कशा होते कशाला सांगा, पण सांगतो आहे तुम्हाला. कारण की पावसाचं वातावरण आहे, खूप मोठा पाऊस पडतो आहे. हत्तीचा पाऊस असल्यागत पडतो आहे, वारा काबराचा विजांचा पाऊस आहे. थोडंसं गाड्या व्यवस्थित चालवा. मी थोडक्यात बचावले, आणि नाहीतर तुम्हाला नसतो दिसलो इथं व्हिडिओमध्ये, असतो कुठंतरी गेला असतो. मग असं द्यायचं मित्र, गाडी चालवताना व्यवस्थित चालवा. आणि सुरुवात करूया. बकासूर 30 तारखेला पळतो आहे. ज्या बैलाने अखंड महाराष्ट्रामध्ये त्याच्या मालकाचं नाव केलेलं आहे आणि करतो आहे असा द्वादशम हिंद केसरी बकासूर. काय एक्साइटमेंट लोकांना लागले, कारण की त्याने जो कमबॅक जो आहे तो पब्लिकनं पळून केलेला त्या फाटीवरती पाचवडच्या, आणि तिथूनच जरा थोडं अंगावरती शहारेच येत आहेत. तो बैल वेगळाच आहे, तो नंदी वेगळाच आहे. आणि जाणार आपण त्या ठिकाणी जाणार मित्रांनो. आणि ओपनचं मैदान आहे आणि बाकी सगळे नंदी त्या ठिकाणी येणार आहेत. वाटते एवढी सोपी गोष्ट नाही. एक कहाणी बकासूरची खरंच एक ग्रीनिज बुकामध्ये नोंद करण्यासारखी आहे. आयुष्यामध्ये कितीही चढ उतार येऊ द्या, परंतु जर तुम्हाला जर कमबॅक जर करायचं असेल ना, तर बकासूर सारखंच कमबॅक केलं पाहिजे. काय कमबॅक केलं, किती वेळा वाक्य बोलतो आहे मी. तो पळतोय त्या ठिकाणी. आणि लक्ष्मणराव कलेढोणकरांचा भारत केसरीचा मानकरी असलेला लक्ष्मणराव, त्याचं होम ग्राउंड आहे आणि तो चांगला पळतो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्या होम ग्राउंडवरती आपण जातो आहे, त्याचीसुद्धा मुलाखत घेऊया. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये भारत केसरीचा जो किताब झाला मथुरसोबत हा पळाला होता लक्ष्मणराव, त्या ठिकाणी तो सुद्धा एक पळतो आहे आणि खूप चांगला नंदी आहे तो सुद्धा. आणि बघूया बकासूर कोणासोबत असण्याची दाट शक्यता आहे. अंदाज वर्तवतो आहे मी. पायरा जो आहे तो उद्या घेऊन येईन संध्याकाळी. उद्या सांगेन तुम्हाला मी पायरा, पण अंदाज मी सांगतो 30 तारखेला बकासूरसोबत कोण असू शकतो. आता हा बघा, आता कसं होतं, मैदान वारंवार चालू आहेत आणि ह्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा एक प्रश्नचिन्ह उभं राहते. मी एक अंदाज सांगतो आहे. मला वाटते की 10 सर्जा यांचा असेल असं मला वाटते. मी अंदाज सांगतो आहे, ज्यावेळेस पायरा असेल त्यावेळेस असेल. काल मी सांगितलं मथुर कार्तिक पळणार, सचिन पाकऱ्या पळणार, सावकार राहुल्या पळणार, पळाल्याच गाड्या मित्रांनो. सचिन अप्पावरे माळशिरस यांचा साई आणि अंजीर पळणार, पळाल्याच गाड्या ह्या. आणि एक प्रश्नचिन्ह आहे, पायरा हा खरा नसतो नाही रे, अंदाज आहे की मला वाटते सर्जा दादा बकासूरसोबत दिसेल. एक बघूया, कारण ओपनच्या मैदानामध्ये आता, कारण की 10 तारखेला मैदान आहे हिंद केसरी 61 फाटा माळशिरसचं. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो सगळेजण तयारी करतायत. आणि आज जरी मथुरचा पराभव झाला असेल, एका पराभवाने कहाणी संपत नसते. तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जसा बकासूर देव आहे तसा तो सुद्धा देवच आहे. मुंबईचा बादशाह आहे आणि घाटावरचा सुद्धा बादशाह आहे. आणि कहाणी एका पराभवाने संपत नाही आहे. पाऊस होता, पावसामध्ये थोडंसं हे झालं आणि शुभम दादाला थोडीशी कोणीतरी सांगितलं, मला दुखापत झाली. आणि जर कमेंट्समध्ये सांगा ते आहेत का व्यवस्थित. आपले काही इकडचं काही एवढं कोण ओळखीचं नाही आहे, परंतु असो असतील, चांगले असतील शुभमदादा. आणि कमबॅक जे आहे ते बकासूरनं केलेलं आहे. 30 तारखेला बकासूर पाळताना दिसेल कलेढोणच्या मैदानामध्ये वेहाळी फाटीवरती. आणि बकासूरचा पायरा सर्जा दादा हे नाव जे आहे तेच कानावरती येतं आहे, परंतु फिक्स नाही आहे. आणि अजून एक पायरा कोण असू शकतो, तर अजून एक पायरा मला वाटते अजित शेट्टी यांचा चिक्या असू शकतो. चिक्या किंवा सर्जा दादा, आता या दोघांच्या मधीलच नाव जे आहे ते समोर येते. जर या दोघांच्या मध्ये नाही पडलं तर नवीन चेहरा असू शकतो. पायरा तुम्हाला मी सांगेनच, काही काळजी करू नका. आणि ज्यावेळेस फिक्स असतो त्यावेळेस फिक्सच असतो म्हणायचा. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये 30 तारखेच्या मैदानामध्ये बकासूरला. आणि
त्याच्यासोबत जे नंदी पाळतात त्यांना, बाकी सगळ्यासुद्धा नंदींना. आणि शुभम दादाची तब्येत थोडीशी, तर मी सांगितलं थोडीशी जरा गाडी थोडंसं दुखापत झाली त्यांना तिथं, ती थोडीशी जरा माझा नंबर आहे, मला कॉल करा व्यवस्थित आहेत का, मी त्याच्यावरती थोडंसं एखादी व्हिडिओ टाकेन. 95 61 99 40 वर कॉल करा. धन्यवाद.